गरीब बहीण. बहीण ही शेवटी बहीण असते. बहीण श्रीमंत असो वा गरीब, पण ती बहीण असते. फार वर्षापूर्वींची गोष्ट आहे. एका गावात एक सावकार राहत होता. घरात पैसा अडका भरपूर होता. घरात खूप सारे नोकर चाकर होते. एके दिवशी त्या सावकारानं त्याच्या मुलाच्या जन्मानिमित्त एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला त्यानं वेगवेगळ्या शहरातील त्याच्या अनेक घनिष्ठ मित्रांना, नातेवाईकांनाही आमंत्रित केले होते. परंतु त्यानं त्याच्या शेजारीच गावात राहणाऱ्या लग्न झालेल्या सख्ख्या बहिणीला मात्र आमंत्रण दिले नव्हते. कारण तिच्या घरची परिस्थिती ठीक नव्हती. ती खूपच गरीब होती. कार्यक्रमाचा दिवस जसा जसा जवळ आला तसा तसा आसपासच्या अनेक गावांमध्ये ह्या आयोजित केलेल्या भव्य समारंभाची चर्चा वाऱ्याच्या वेगानं पसरू लागली होती. अशीच ही चर्चा सावकाराच्या बहिणीच्या कानावरही आली. आपल्या भावाला पुत्ररत्न प्राप्त झाले व त्याबद्दल त्याने मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे ऐकून तिला खूप आनंद झाला. कित्येक वर्षानंतर आपल्या भावाला अपत्य झाले व आपण आत्या झालो म्हणून ती फारच आनंदित झाली. कामाच्या घाई गडबडीमध्ये कदाचित आपला भाऊ आपल्याला होणाऱ्या कार्यक्रमाला बोलावणे करायला विसरला असेल. असे समजून तिनं भावाच्या आमंत्रणाची वाट न पाहताच भावाच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमाला जायची तयारी सुरू केली. माहेरी जाण्यासाठी तिची लगबग सुरू झाली. परंतु एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला जायचे आहे आणि आपल्याकडे तर चांगले व्यवस्थित कपडेही नाहीत हे तिच्या लक्षात आले. सासरी घरची परिस्थिती तशी फारशी चांगली नव्हती. त्यामुळे अचानक कपड्यांची खरेदी करणं तिला परवडण्यासारखं नव्हतं. परंतु जेथे जाणार आहोत ते तर आपले माहेरच आहे आणि तेथे आपल्या जुन्या कपड्यांवरनं आपल्याला कशाला कोण काय बोलेल हा विचार करून ती अगदी आनंदानं माहेरच्या कार्यक्रमाला निघाली. शेजारील गावातच आपले माहेर असल्यामुळे पायाखालील रस्ता कधी एकदा संपतोय असे तिला वाटत होते. त्याचबरोबर लगबगीने व आनंदाने तिची पावले माहेराच्या घराच्या दिशेनं पळू लागली. घराजवळ येताच तिनं पाहिलं की आपल्या माहेरच्या घराला सुंदर असे फुलाच्या माळांनी सजवले आहे. भरपूर दिव्यांची रोषणाई केली आहे. दारापुढे मोठी रांगोळी काढली आहे आणि सर्वत्र नोकर चाकरांची धावपळ सुरू आहे. खानावळी आणि पंक्ती उठत होत्या. आपल्या भावाचा एवढा मोठा कार्यक्रम पाहून तिचे मन आनंदाने भरून आले होते. कधी एकदा आपल्या भावाला जाऊन त्याच्या पुत्रप्राप्तीबद्दल त्याचे अभिनंदन करते व त्याच्याबरोबर त्याच्या ह्या आनंदात सहभागी होते असे तिला झाले होते. म्हणून ती घाईघाईनं घरात प्रवेश करते. घरात शिरताच पाहते की खूप मोठ्या व धनाढ्य लोकांनी आपल्या कुटुंबासह कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती व त्यांची भेट घेण्यात आपला भाऊ व्यस्त आहे. भावाला भेटण्याच्या आनंदात ती भावाच्या दिशेनं धावत जाते व त्याला अभिनंदन करण्याचा प्रयत्न करते. एवढ्यात आपली गरीब व मळकी साडू नेसून आलेली बहीण आपल्या दिशेने येत आहे हे सावकाराच्या म्हणजे तिच्या भावाच्या लक्षात येते. तो तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो. खूप पाहुण्यांचा आदर सत्कारामध्ये आपला भाऊ व्यस्त असेल म्हणून कदाचित त्याने आपल्याकडे लक्ष दिलं नाही असे समजून ती आपल्या वहिनीची व बाळाची भेट घेते. वहिनी म्हणजे भावाची पत्नी ही तिला जेवून घेण्याचा आग्रह करते. भाऊ त्याच्या पाहुण्यांमध्ये व्यस्त आहे तर आपण पहिले जेवून घेऊ, मग अगदी निवांतपणे त्याचे अभिनंदन करू असा विचार करून ती जेवणाच्या पंक्तीत जाऊन बसते. आपली बहीण फाटकी जुनी साडी नेसून एवढ्या मोठ्या लोकांच्या पंक्तीत जेवायला बसलेली पाहून सावकाराचा
म्हणजे तिच्या भावाचा राग अनावर होतो. तो तिचा अपमान करून तिला घराबाहेर हाकलून देतो. माहेरी आनंदानं आलेल्या बहिणीला जराही कल्पना नव्हती की भरलेल्या ताटावरनं आपल्या भावानं आपल्याला का बरं उठवलं. आपण गरीब असल्यामुळे आपल्याच घरात आपल्याला 4 घासही आपल्या भावाने खाऊ दिले नाहीत, याची तिला खूप वाईट वाटली. मग ती रडत रडतच आपल्या सासरी जाण्यासाठी निघाली. माहेरून सासरच्या गावी जाताना तिच्या डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबायचे नाव घेतच नव्हते. ती गावाबाहेरच्या मंदिरात जाते. देवीचे दर्शन घेऊन ती पायऱ्यांवरती येऊन बसते. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. थोड्या अंतरावर बसलेले एक साधू तिची ही अवस्था पाहतात. थोड्या वेळानं ते तिला बोलावतात आणि तिच्या दुःखी असल्याचं कारण विचारतात. थोड्या वेळानं ती कशी बशी सर्व हकीकत सांगते. तेव्हा ते साधू तिला व्यवस्थितपणे समजावतात की आर्थिक परिस्थिती गरीब असली तरी तू खचून न जाता तू तुझ्या मेहनतीने व कष्टाने तुझी ही आर्थिक परिस्थिती नक्कीच बदलू शकते. परंतु तुला ही मेहनत करायला एक नियम मात्र कायमचा लक्षात ठेवावा लागेल. बोल, आहेस का तयार? असे साधूने विचारताच सावकाराची बहीण म्हणते, हो, मी कष्ट करेल आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही सांगितलेला नियम लक्षात ठेवेन. पण कोणता नियम आहे? साधू तिला नियम सांगतात की तू स्वतःचा गृहउद्योग सुरू कर, त्यासाठी कष्ट कर व हातात 4 पैसे आले की घरची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न कर व मेहनतीसाठी हा नियम नेहमी लक्षात ठेव. उतू नको, मातू नको आणि घेतला वसा टाकू नकोस. साधूने सांगितलेला नियम सावकाराची बहीण मान्य करते व त्यांना सांगते की काहीही झालं तरी मी उतणार नाही, मातणार नाही आणि घेतलेला वसा मी टाकणार नाही. काही महिने साधूंनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार सावकाराची बहीण रात्रंदिवस एक करून स्वतःचा छोटासा घरगुती उद्योग सुरू करते व तो चांगला चालू लागल्यावर आपल्याच गावातील आसपासच्या अनेक स्त्रियांना ती स्वतःबरोबर कामाला घेते. असे करत करत अनेक महिने उलटून जातात व हळूहळू तिच्या घरची बेताची परिस्थिती अचानक सुधारते व आसपासच्या गावात तिच्या या कष्टाची व मेहनतीने मिळवलेल्या ऐश्वर्याची बातमी पसरू लागते. आपल्या बहिणीने स्वकष्टाने व मेहनतीने मिळवलेल्या सुखवस्तू पाहण्याचा मोह तिच्या भावाला आवरत नाही. म्हणून एक दिवस तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. बहिणीच्या घरी प्रवास करताच तेथील छान छोक सुखवस्तू आराम पाहून थक्क होतो. भाऊ घरी आला आहे हे पाहून त्याच्या बहिणीला खूप आनंद होतो. ती मनापासून त्याचा आदर सत्कार करते. त्याला स्वादिष्ट असे गोडाधोडाचे जेवण बनवून देते. आपल्या बहिणीची बदललेली परिस्थिती आणि तिच्या अंगावरील महागडी साडी व भरपूर दागिने पाहून त्याला तिच्या ऐश्वर्याचा चांगलाच अंदाज येतो. आपण तिच्या वाईट व गरीब परिस्थितीमध्ये तिच्यासोबत इतकं वाईट वागून सुद्धा तिनं आपले इतके चांगले स्वागत केलेले पाहून त्याला स्वतःची चूक लक्षात येते. त्यानं केलेल्या कृतीबद्दल त्याला स्वतःलाच खूप पश्चाताप होतो. बहिणीने केलेले जेवण व त्याचा केलेला आदर सत्कार पाहून त्याचे मन भरून येते व जाता जाता तो तिला पुन्हा आपल्या घरी होणाऱ्या पूजेच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देऊन जातो. माहेरी नक्की मी तुझी वाट पाहीन असे बजावून सांगतो. 2 दिवसांनी बहीण पुन्हा आपल्या भावाच्या घरी पूजेसाठी जाण्यासाठी निघते. परंतु यावेळी तिच्या अंगावरती महागडी साडी, मौल्यवान दागदागिने असतात. शेजारील गावात असलेल्या आपल्या भावाच्या घरी माहेरी जाण्यासाठी ती तिच्या स्वतःच्या महागड्या गाडीला घेऊन जाते.
बाहेरच्या दारात तिची गाडी थांबताच तिचा भाऊ दारातच तिचे स्वागत करण्यासाठी तिची प्रतीक्षा करत असतो. लगेचच तो तिला घरात घेऊन जातो. तेथे जमलेल्या अनेक पाहुण्यांना व मित्रमंडळींना आपल्या श्रीमंत बहिणीची व तिच्या गृहउद्योगाची ओळख करून देतो. बहिणीला मागच्या वेळेस भावाकडे मिळालेली वागणूक व यावेळी मिळत असलेली वागणूक यातील फरक स्पष्ट लक्षात आलेला असतो. आपल्याला आत्ता मिळत असलेला हा मान सन्मान आपल्याला मिळत नसून आपल्याला प्राप्त झालेल्या श्रीमंती व ऐश्वर्याला येत आहे हे तिच्या चांगलेच लक्षात येते. काही वेळानं तिचा भाऊ तिला जेवणासाठी घेऊन जातो. सुशोभित केलेल्या व ताटाभोवती सुबक व विविध रंगांनी युक्त केलेल्या रांगोळी घातलेल्या सुगंधित उदबत्ती लावलेल्या अशा चांदीच्या ताटात तिला जेवण वाढलेले असते. तिथे बसण्याचा तो तिला आग्रह करतो. बहीण त्या पंचपक्वानांनी वाढलेल्या चांदीच्या ताटासमोर जाते. परंतु ताटासमोरील पाटावर ती स्वतः न बसता तिच्या अंगावरील सर्व मौल्यवान दागिने काढून ठेवते व त्याच्यासमोर अन्नाचे काही कण ठेवते. बहिणीच्या अशा वागण्याचा अर्थ तेथे उपस्थित असलेल्या कुणालाच कळत नाही. तिला वाढलेले अन्नही तिच्या दागिन्यांना का खाऊ घालत आहे याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. तिचा भाऊ तिला असं करण्याचं कारण विचारतो. तू का जेवत नाहीस असे विचारतो. तेव्हा ती शांतपणे उत्तर देते, दादा, आज तू मला जेवायला बोलावले नसून माझ्या या श्रीमंतीला, ऐश्वर्याला व माझ्या या मौल्यवान दागदागिन्यांना आमंत्रित केले आहेस. तुला खरंच बहिणीबद्दल प्रेम असतं तर त्या दिवशी तू मला माझ्या गरिबीमुळे असे भरल्या ताटावरनं अपमानित करून उठवून लावले नसते. मी गरीब होते म्हणून तू इतरांसमोर मला ओळखही दाखवली नाहीस. परंतु आज माझी आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर तू स्वतः माझी ओळख प्रत्येकाला करून दिली आहे. म्हणजेच आज तू मला जेवायला न बोलवता माझ्या या श्रीमंतीला जेवायला बोलवलं आहेस. हेच खरं आहे, बरोबर ना? बहिणीचे हे बोलणे ऐकून सावकाराने मान खाली घातली. आपण केलेल्या चुकीची त्यानं मनापासून तिची माफी मागितली. त्यावेळी बहिणीनंही त्याला माफ केले व सांगितले की हे सर्व मी मिळवलेले वैभव मी माझ्या मेहनतीने व कष्टाने उभारलेले आहे. परंतु ते करण्यासाठी जेव्हा जेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी पडायचा तेव्हा मी एकच नियम लक्षात ठेवत होती आणि पुढेही ठेवेल, तो म्हणजे कष्ट करण्याचा. हा वसा मी कधीच टाकणार नाही आणि येथे जमलेल्या प्रत्येकाला हाच सल्ला देईन की आयुष्यात कोणताही वसा घ्या पण नेहमी लक्षात असू द्या, उतू नका, मातू नका, घेतलेला वसा टाकू नका. गरीब श्रीमंतीची तुलना कधीच करू नका. श्रीमंती आज आपली आहे, उद्या ती अजून कुणाची असेल. श्रीमंती आहे म्हणून माजू नका. राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. वेळ सगळ्यांची बदलते. फक्त कष्ट करायला लाजू नका. प्रयत्नांती परमेश्वर. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.